समजा आपण एका इंटरव्ह्यूला गेलेलो आहोत. इंटरव्ह्यू रूम मध्ये एंटर करायची एक मुवमेंट आहे. आपण इंटरव्ह्यूच्या सीटवर जाऊन बसलेलो आहोत. या दरम्यान आपण काहीच बोललेलो नाहीये, पण समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दलचा मनोमनी एक डिसिजन घेतलेला आहे. आता हा डिसिजन आपला CV पाहून घेतलेला नाही किंवा आपली डिग्रीही पाहून घेतलेला नाही. हा डिसिजन त्यांनी आपल्या बॉडी लँग्वेजमुळे घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, मनाचा कॅनव्हास या युट्यूब चॅनेलवर मी तेजस्वी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. या चॅनेलवर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, माइंड क्लिअरिटी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, जर्नलिंग, पब्लिक स्पीकिंग, प्रेझेंटेशन अशा बऱ्याचशा टॉपिक्सवर व्हिडिओज घेऊन येत असतो. तर मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे बॉडी लँग्वेज. होय, बरेचसे लोक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे आपल्याला निरीक्षण करतात आणि त्या निरीक्षणामधून आपल्या हावभाव आणि बॉडी लँग्वेजमुळे आपल्याबद्दलची एक प्रतिमा किंवा एक मत स्वतःच्या मनात तयार करतात. आता एक सीन इमॅजिन करूयात. आपण एका इंटरव्ह्यू साठी गेलेलो आहोत. ह्या इंटरव्ह्यू साठी आपण पुरेसं प्रिपरेशन केलेलं आहे. सगळे आन्सर्स आपले तयार आहेत आणि नॉलेज आहे एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला आतून बोलवणं येत आहे. हे ऐकताच आपल्या शरीरामध्ये हळूहळू शिफ्ट किंवा बदल तुम्हाला जाणवू लागेल. हळूहळू अनकॉन्शियसली आपले शोल्डर्स खाली पडू लागतात. आपल्या चालायचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. हाताचं काय करायचं आपल्याला कळत नाहीये आणि बसतानाही ऑकवर्ड फील होत आहे. पॅनलनेही अजून काहीच प्रश्न विचारले नाहीयेत, पण आपलं नर्वसनेस दिसू लागला. आता आपण ह्या सेम सिनॅरिओचा एक सेकंड सीन इमॅजिन करूया. ह्या कंडिशन मध्ये आपण सेम प्रिपरेशन केलेलं आहे, नॉलेजही सेम आहे, पण यावेळी कॉन्शियसली आपण आपलं बॉडी पॉस्चर जे आहे ते व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आपली जी चाल आहे ती स्लो अँड स्टेडी आहे आणि आपले जे शोल्डर्स आहेत ते नॅचरली स्ट्रेट फॉल होत आहेत. फेसवर एक रिलॅक्सिंग स्माइल आहे आणि बसताना आपण काहीच केलेली नाही. सगळं काही नॅचरली घडतंय असं कॉन्शियसली आपण मेंटेन केलेलं आहे आणि आय कॉन्टॅक्टही स्टेबल आहे. आता ह्या दोन सिनारिओ मध्ये फरक काय आहे? नॉलेजचा फरक आहे का? तर तसं नाहीये. फरक आहे बॉडी लँग्वेजचा. आणि बॉडी लँग्वेज चेंज झालं की परसेप्शन ही चेंज होतं. जेव्हा आपण चेस्ट ओपन करतो, शोल्डर्स मागे घेतो, आपला बॉडी पॉस्चर करेक्ट करतो, तेव्हा आपल्या माइंडला एक सिग्नल जातो की मी सेफ आहे आणि मी स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहे. असं झाल्यानंतर आपल्या आतली नर्वसनेसची जी भावना आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि कॉन्फिडन्स सरफेस करायला लागतो. म्हणूनच बॉडी पॉस्चर हा फक्त एक फिजिकल कनेक्शन नाहीये, तर हा इंटरनल स्विच आहे जो आपल्याला नर्वसनेस कडून कॉन्फिडन्स कडे घेऊन जातो. आय कॉन्टॅक्ट बद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असू आणि तो व्यक्ती आपल्याकडे बघून बोलत नसेल तर आपल्याला असं वाटतं की हा जे काही बोलतोय त्याच्याबद्दल हा खूप अनश्युअर आहे आणि आपण ह्याला ट्रस्ट करू शकत नाही. तर आय कॉन्टॅक्ट हे डॉमिनन्स नसून इट इज क्रिएशन ऑफ ट्रस्ट. जर आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना नॅचरली 3 ते 4 सेकंदचा आय कॉन्टॅक्ट केला तर आपण त्या व्यक्तीशी कनेक्ट होतो. जर आपण आपल्या ऑडियन्स समोर प्रेझेंट करणार आहोत तर एक हलकासा गेज आपण आपल्या ऑडियन्स कडे मूव्ह करू शकतो. म्हणजेच फक्त एका माणसावर कॉन्सन्ट्रेट नाही करायचं आणि पूर्णपणे इग्नोरही नाही करायचं. असं दिसलं पाहिजे की आपण प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय आणि आपण प्रत्येकाला इम्पॉर्टन्स देतोय. ह्याने काय होतंय की आपण प्रेझेंट आहोत असा फील होतोय, फिजिकलीही आणि मेंटली. अशा लोकांवर ट्रस्ट ठेवणं सोपं जातं. हातांचं काय करायचं? बऱ्याचशा वेळेला आपण बोलताना नर्वस होतो आणि आपले हात लपवायचा प्रयत्न करतो. अशा वेळेला आपसुकच आपले हात आपल्या खिशात जातात किंवा आपण ते एकमेकांना असे घट्ट दाबून ठेवतो किंवा मागे हात बांधून उभे राहतो. अशा वेळेला सबकॉन्शियसली आपण समोरच्याला इंडिकेशन देतोय की मे बी आय एम नॉट कॉन्फिडेंट इनफ. त्याच्याच उलट जर आपले हात ओपन आहेत, बोलताना आपण हातवारे आपल्या फ्लोच्या सोबत मूव्ह करतायत, अशा वेळेला सबकॉन्शियस लेवलला आपण समोरच्याला असं इंडिकेट करतो की आय एम ओपन फॉर द कॉन्व्हर्सेशन आणि आपण कॉन्फिडेंट वाटतो.
ज्या वेळेला आपण एखादा मुद्दा मांडत असू आणि आपले हात आपल्या बोलायच्या स्पीडने इझिली मूव्ह होत असतील, तर त्यावेळेला आपण जे मुद्दे मांडतोय ते क्लिअर आणि ऑथेंटिक आहेत असं समोरच्याला फील होतं. आता फेस बद्दल आपण खूप कमी वेळा बोलतो. आपण बरेचदा न्यूट्रल राहायचा विचार करतो, पण न्यूट्रल आणि स्ट्रेस मध्ये फरक आहे. जर आपला फेस रिलॅक्स्ड आहे, एक सिंपल स्माइल आपल्या फेसवर आपण पुल ऑन करू शकतोय आणि स्टेडी ब्रीदिंग करतोय, याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स जो आहे तो अँप्लिफाय होतोय. सिंपल स्माइल म्हणजे असं नाही की आपले 32च्या 32 दात दिसत आहेत, असं नाही. तुम्ही त्या स्माइल मध्ये कम्फर्टेबल असले पाहिजे. एक सिंपल सोबर स्माइल ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात, अशी स्माइल तुम्ही तुमच्या फेसवर पुल ऑफ करा. कम्फर्टेबल लोकच जास्त कॉन्फिडेंट दिसतात. जर तुम्ही एखाद्या स्टेजवर उभं राहून ऑडियन्सला संबोधन करत असाल, तर अशा वेळेला मुवमेंट्सचाही खूप इम्पॉर्टंट भाग आहे. आता मुवमेंट्सचा एक सिक्रेट मी तुम्हाला सांगते. तुम्ही एखाद्या स्टेजवर अख्खा वेळ एकाच जागी उभे राहून काढला तर तुमची एनर्जी हळूहळू ड्रॉप होते. अशा वेळेला स्टेजवर मुवमेंट्स पण इम्पॉर्टंट असतात. आता एका जागीही थांबू शकत नाही आणि रॅन्डमली तुम्ही मूव्ह केलं की तुमचं ऑडियन्सही डिस्ट्रॅक्ट होईल. अशा वेळेला आपण मुवमेंट कधी करावी याचाही आपण विचार करायला हवा. आपल्या मुवमेंट्सला एखादा पर्पज असला पाहिजे. म्हणजेच की आपण फॉर एक्झाम्पल एक लाईन चेंज करत असू, तर आपण जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतोय तर इट मेक सेन्स. जर एखादा मुद्दा किंवा एखादा पॉइंट तुम्हाला हायलाइट करायचा असेल, तर तुम्ही एका ठिकाणी थांबून एका छोटासा पॉज घेऊन ती लाईन किंवा तो मुद्दा तुम्ही ऑडियन्सला सांगू शकता. लक्षात ठेवा, पॉज हा पण आपल्या बॉडी लँग्वेजचा एक इम्पॉर्टंट भाग आहे आणि सायलेन्स मध्येही खूप पॉवर आहे. आता शेवटचा प्रॅक्टिकल अप्रोच मी माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्येही सांगितला आहे. जेव्हा तुम्हाला सेल्फ डाऊट होतोय किंवा तुम्हाला अंडर कॉन्फिडेंट वाटतोय किंवा तुम्ही एखाद्या प्रेझेंटेशनची तयारी करत आहात, तर मिरर प्रॅक्टिस करा. पण ह्या वेळेला फक्त फेस पाहू नका, तर पूर्ण पिक्चर पहा. एखाद्या फुल साईज मिरर मध्ये उभं राहून तुम्ही ते कसं डिलिव्हर करताय ते पहा. हे जर शक्य नसेल तर आपल्या फोन मध्ये कॅमेरा आहे, त्या कॅमेराचा वापर करून तुमचा स्वतःचा एक व्हिडिओ शूट करा आणि तोच व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा, पण ह्या वेळेला ऍज अ ऑडियन्स म्हणून. तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधले फ्लॉज स्वतःच दिसतील. कुठे माझा फॉल आउट होतोय, कुठे माझे हातवारे बरोबर काम करत नाहीयेत, कुठे माझा पिच मला मॉडिफाय करायला पाहिजे, हे सगळे फ्लॉज तुम्हाला स्वतःच दिसतील. स्मॉल करेक्शन्स डेली करा. बॉडी लँग्वेज शिफ्ट हा काही ओव्हरनाईट होणारी प्रोसेस नाहीये, ही डे बाय डे इम्प्रूव्हमेंटची प्रोसेस आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बिफोर यू स्पीक युअर बॉडी लँग्वेज स्पीक्स. जर तुम्हाला तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं प्रेझेन्सचं इम्पॉर्टन्स वाढवायचं आहे, तर बॉडी लँग्वेजवर काम नक्कीच करा. तर मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बॉडी लँग्वेजवर बोललेल्या आहोत. तर यातून घेणारा मुद्दा असाच की कॉन्फिडन्स हा फक्त आपण काय बोलतोय याच्यात नसून आपण कसे उभे राहतोय, आपण कसे चालतोय व बोलायच्या आधी आपला प्रेझेन्स कसा आहे यावरही अवलंबून असतो. तर पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा एखाद्या रूम मध्ये एंटर कराल, तर फक्त काय बोलायचं ह्यावर विचार न करता कसं त्या रूम मध्ये एंटर करायचं, कसं उभं राहायचं, कसं चालायचं, कसं पाहायचं आणि कसं प्रेझेंट करायचं ह्यावरही लक्ष द्या. तर मंडळी, हा होता आजचा रंगमनाचा कॅनव्हास बाय तेजस्वी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन. पाहत रहा मनाचा कॅनव्हास. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया.